2 ते 3 आठवडे लागतात. आता तेवढा कालावधी त्याला द्यावा लागतो. आता हळूहळू हा पुरवठा आपल्याकडे सुरू झालेला आहे. आपण ही औषधं कुठेही कमी पडू देणार नाही. जिथून मिळतील तिथून आपण घेतो आहोत. ऑक्सिजनसुद्धा मी मुद्दामून आपल्याला हा नकाशा आपल्यासमोर दाखवतो आहे. केंद्राकडे आपण विनंती केलेली आहे. एक 4-5 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधानांसमवेत जी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली, त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सुद्धा ही परिस्थिती त्यांना सांगितली. साहजिकच आहे, पंतप्रधान आहेत, त्याच्यामुळे मी काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. रोजच्या रोज त्यांच्याकडे हा अहवाल जातो आहे. रुग्णसंख्या किती आहे, एकही रुग्णसंख्या किंवा मृत्यू आपण लपवत नाही आहोत, हे तर तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. पारदर्शकपणाने सगळ्या गोष्टीला तोंड देतो आहोत, धाडसाने तोंड देतो आहोत, हे महत्त्वाचं आहे. काही लपवत नाही. आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की पंतप्रधान महोदय, की आम्हाला आत्ताची जी काय परिस्थिती आहे ती पाहिल्यानंतर येत्या काही काळामध्ये ऑक्सिजनची आवश्यकता लागणार आहे. आमच्या इथे जे कारखाने आहेत किंवा जे उद्योग आहेत त्यांना मी विनंती केलेली आहे, त्यांनी तसं कबूल केलेलं आहे. त्यांच्या क्षमतेप्रमाणे ते आपल्याला ऑक्सिजन द्यायला त्यांनी सुरुवातही केलेली आहे. पण तरी देखील आपल्याला अधिकचा जो ऑक्सिजन लागणार आहे तो आम्हाला इतर राज्यातून आणण्यासाठी परवानगी द्या आणि ती वाहतूक सोयीस्कर होईल याच्यासाठी सुद्धा मदत करा. आता हे त्यांना सांगितल्यानंतर साधारणतः नकाशा बघा. जिस तरीके से खासकर इस समय में तमाम सारे स्वास्थ्य पर इसका प्रभाव पड़ रहा है. म्हणजे इतर राज्यातून जर का ऑक्सिजन आणायचं झाला तर त्यालाही यायला किती वेळ लागणार आहे हे सुद्धा. अगर बाहर राज्यों से ऑक्सीजन मंगाना पड़ा तो कितना समय लगेगा. पश्चिम बंगाल मधला आहे तो 1300 किलोमीटर वरती. म्हणजे पश्चिम बंगाल से 1300 किलोमीटर से ऑक्सीजन मंगाना पड़ेगा. इतर राज्यांमध्ये सुद्धा जे दूसरे राज्यों में भी ऑक्सीजन उत्पादक आहेत त्यांच्याकडनं आपल्याकडे ऑक्सीजन जो ऑक्सीजन बन रहा है वहां से यहाँ तक पहुंचने के लिए कितना समय लगेगा और कितना ऑक्सीजन मिलेगा. पंतप्रधानांना काही विनंत्या करतो आहे, त्या बाकीच्या तर मी आपल्याकडे सांगतो. एक विनंती मी त्यांना करतो आहे, प्रधानमंत्री से एक विनती करता हूं की हे रस्त्याने आता पत्र भी लिखता हूं उन्हें. पर्यंत आमच्याकडे फार विचित्र परिस्थिति निर्माण झालेली आहे. हमारे यहाँ बहुत विचित्र परिस्थिति हो गई है. मुझे पता नहीं है. लष्करी तज्ञांची मदत घेऊन जर हवाई वाहतुकीने आमच्याकडे ऑक्सीजन आणू अगर जरूरत पड़ी तो सेना की मदद ले लेगी और हवाई यात्रा यानी फ्लाइट के जरिए ऑक्सीजन और दूसरी चीजें महाराष्ट्र में सप्लाई करनी चाहिए. इसको लेकर हम प्रधानमंत्री को पत्र लिखने वाले हैं. तिकडनं ते भरणार, त्याच्याकडनं ते आपल्याकडे येणार, टैंकर भरना और वहां से ऑक्सीजन दूसरे राज्यों से लेके पहुंचना काफी वक्त लगेगा. इसलिए आणखी ऑक्सीजन लागणार और कितना ऑक्सीजन लगेगा ये हम नहीं बता सकते. इसलिए प्रधानमंत्री से अनुरोध करता हूं कि सेना की मदद दें और सेना के हवाई मार्ग यानी फ्लाइट के जरिए आर्मी के और ऑक्सीजन महाराष्ट्र को सप्लाई करें. सुद्धा जर करता येणं शक्य असेल तर कृपा करून अगर ये संभव है तो हवाई जहाज के जरिए सेना की मदद से फेसबुक लाइव के माध्यमातून ऑक्सीजन वो महाराष्ट्र को सप्लाई करें. प्रधानमंत्री से गुजारिश है. तर ही एक मागणी आहे. मैं आणखीन 1-2 मागण्या ज्या मला काही वर्गाने केलेल्या आहेत त्या सुद्धा मी वाचूनच और मांग प्रधानमंत्री से करता हूं. महिन्यामध्ये जीएसटीचा साधारणतः मार्च महीने में मुदत असते. ती मुदत लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी आणखीन 3 महिन्यांनी वाढवावी अशी मी विनंती माननीय पंतप्रधानांना करतोय. प्रधानमंत्री से एक और अनुरोध है कि छोटे और लघु उद्योग को जो जीएसटी रिटर्न्स है उसके लिए 3 महीने का और समय दें, क्योंकि इस समय में काफी दिक्कत है और आर्थिक अर्थव्यवस्था महाराष्ट्र में बनाना जरूरी है. लोगों को रोजी रोटी मिलनी चाहिए, इसके लिए थोड़ा सा मदद मिलनी चाहिए और जीएसटी रिटर्न्स को लेकर कम से कम 3 महीने का एक सहूलियत मिलना चाहिए. प्रधानमंत्री से इस तरीके का अनुरोध हमने किया है. की भूकंप होतो, काही वेळेला अतिवृष्टी होते, पूर येतो, मग ती नैसर्गिक आपत्ती आपण जाहीर करतो. नैसर्गिक आपत्ती कई बार भूकंप आता है, कई बार दूसरी अचानक कोई विपत्ति आती है तो हम आकस्मिक इमरजेंसी कुछ लगाते हैं. तर ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे, तिथं आपण सगळेच मान्य. ये एक प्राकृतिक आपदा है
जसं इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये जे निकष आपण लावतो आणि विशेषतः ज्यांची रोजीरोटी ही ह्याच्यामध्ये थोडीशी जिस तरीके से हल्लेली आहे दूसरे म्हणा, किंबहुना जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, आपत्ति में, त्यांच्या प्राकृतिक रोजीरोटीवरती आपदा गदा में किंबहुना हम संकटात सापडलेली आहे. मदद करते अशा हैं, लोकांना हम व्यक्तिगत मदत तमाम आपण काय सारे करू नियम शकतो, लगाते ती हैं। मदत सुद्धा द्यावी, उसी तरीके अशी से मी यहाँ माननीय पर भी पंतप्रधानांकडे एक विनंती करतो. मदद की जाए। याचं केंद्र कारण असं सरकार के जरिए की हमने प्रधानमंत्री से अनुरोध किया है आपत्ती कि ही फार प्राकृतिक आपदा की तरह ही त्याच्यावरती अजूनही कोरोना का म्हटलं संकट जो तर महाराष्ट्र औषध में बढ़ा है सापडलेलं तर उसके नाहीच लिए आहे, भी पण उसी लस तरीके का ही नियम सापडली. लगना चाहिए। माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की 11 ते 14 तारखेपर्यंत टीका महोत्सव करा. आहे माझं तर म्हणणं केवळ 4च दिवस. प्रधानमंत्री ने कहा कि 11 से 14 तक टीका महोत्सव कीजिए. त्या लस किती मिळते आणि किती या राजकारणात जाऊ इच्छित नाही, पण लसीकरण हे वाढवावंच लागेल. वैक्सीनेशन की राजनीति में मैं जाना नहीं चाहता, लेकिन बाहर पडू का? वैक्सीनेशन होना चाहिए और इसके लिए कितना वैक्सीन मिलता है प्रतिकार शक्ती यायला काही दिवस जावे लागतात. नक्कीच इस पर ध्यान देना होगा और साथ ही साथ वैक्सीनेशन के बाद भी कुछ दिनों बाद एंटीबॉडीज निर्माण होती है, तो ध्यान रखना होगा की लसीकरण केल्यानंतर तिसरी लाट, कारण जगामध्ये आता तिसरी लाट, चौथी लाट, पाचवी लाट ह्या अशा लाटा मागून लाटा ह्या येत आहेत. हा अनुभव आहे. जसं ब्रिटननी केलं, ब्रिटननी काय केलं, पूरे विश्व में कई जगहों पर तीसरी और चौथी कोरोना की लहर आई है। वैक्सीनेशन के बाद भी कई जगहों पर कोरोना की इस तरीके की लहर आई है. त्यांनी आता कव्हर केली, 50%हून जास्त झाली असेल. जनतेला त्यांनी वॅक्सिनेशनच्या माध्यमातून एक सुरक्षित केलं. लसीचा पहिला डोस देऊन टाकला आणि तो दिल्यानंतर आत्ताचं तिथलं जे चित्र आहे, हॉस्पिटलायझेशन बरंचसं कमी झालेलं आहे. वैक्सीनेशन के बाद दूसरे देशों में मृत्यु दर कम हुई है और लोग अस्पताल कम जा रहे हैं, यानी वैक्सीनेशन के बाद जब कोरोना हो रहा है तो उसमें कहीं न कहीं कोरोना का प्रभाव कम हो रहा है. इसलिए वैक्सीनेशन होना चाहिए म्हणजे पहिली लाट और वैक्सीन ज्यादा मिले तो कम से कम कोरोना की इस लहर को रोका जा सकता है. एवढी प्रचंड मोठी ही लाट आहे. अजूनही आपण पीकच्या जवळ पिछली लहर से कहीं ज्यादा ये लहर है. संख्या वाढते आहे. रोज की रोगियों की संख्या लगातार बढ़ रही है. वेगळेपण मी आपल्याला सांगतो की गेल्या वर्षी सुद्धा जेव्हा कोविडची सुरुवात झाली तेव्हा साधारणतः आपण एक चित्र समोर ठेवत असतो की आज एवढी रुग्णसंख्या आहे, तर 15 दिवसानंतर रुग्णसंख्येत किती वाढ होईल, रुग्णवाढ किती होईल. पिछले साल जिस तरीके से कोरोना की संख्या बढ़ी थी, इस बार उससे कहीं अधिक है. और एक चित्र जो आपके सामने रखना चाहूंगा वो ये है कि पिछले साल आपल्याच जिद्दीमुळे आणि आपल्या संयमाने, आपल्या सहकार्यामुळे जे काही चित्र आपल्याला दाखवलं गेलं होतं तेवढी लाट आपण येऊ दिली नव्हती. त्यापेक्षा कितीतरी खाली आपण कोविडला ठेवलं. पिछले साल हमने जो जिद रखी, जो लगातार काम किया, उसके कारण उतना कोरोना का प्रभाव नहीं दिखा. मात्र लेकिन इस बार काफी ज्यादा है. ती लाट आणि जे काही चित्र समोर रुग्णवाढीचं ठेवलं जाते ते जवळपास येते. म्हणजे जी अपेक्षित रुग्णवाढ 15 दिवसांनी किती होईल, महिनाभरानंतर किती होईल, हे जे काय सांगितलं जाते ते चित्र हे यावेळेचं जवळपास सारखं आहे. गेल्या वेळेला जेवढी आपण आरोग्य सुविधा पिछले साल का जो चित्र दिखाया गया था वो चित्र और इस साल का रोगियों की संख्या वो दोनों करीब करीब बराबर हो रहे हैं. म्हणून आपण काही स्वस्थ नाही बसलेलो. और हम सामने देख रहे हैं और अनुभव दिख रहा है. जिद्दीने आपण लढणार आणि जिंकणार. हम लोग हाथ पैर बंद करके बंद नहीं हैं और हम बैठेंगे भी नहीं. हम लगातार काम कर रहे हैं. एक तर ही रुग्णवाढ भयावह आहे, भीतीदायक आहे. ऑक्सिजनचा उपयोग आपल्याला जास्त करावा लागतोय कारण तेवढी रुग्णसंख्या वाढते. ऑक्सिजनची कमतरता ही आता जाणवायला लागलेली आहे. औषधांची कमतरता ही जाणवायला लगातार रोगियों की संख्या बढ़ रही है, ऑक्सीजन कम हो रहा है. दिसायला लागलेली आहे. आपण येत्या काळामध्ये रोगियों के लिए जो बेड हमारे पास है वो भी कम पड़ना शुरू हो गए हैं. विदर्भात वाढवते, पुण्यात स्वास्थ्य की सुविधा हम लगातार बढ़ा रहे हैं. मुंबई में बढ़ा रहे हैं, नागपुर में बढ़ा रहे हैं, पुणे में बढ़ा रहे हैं. जो भी हमारे हाथ में है, जितना जरूरी है, जितना हो सक रहा है पॉसिबिलिटीज, उतना हम सारी चीजें बढ़ा रहे हैं. हम वेंटिलेटर बढ़ा रहे हैं, आइसोलेशन बेड बढ़ा रहे हैं, क्वारंटाइन सेंटर्स बढ़ा रहे हैं.
एकतर्फी म्हणजे असं की त्याला अजून लेकिन दोन ये गोष्टी एक तरफ है, आहेत. ही आरोग्य सुविधा वाढवल्यानंतर प्रत्यक्ष इसके भी दो उपचार अलग अलग करण्यासाठी तरीके हैं। आपल्याला डॉक्टर्स लागणार. डॉक्टर्ससाठी सुद्धा आपले प्रयत्न चालू आहेत. अगर हम आरोग्य सुविधा बढ़ा भी देंगे तो हमारे पास उपचार करने के लिए डॉक्टर्स और नर्सेस नहीं हैं। की तुम्ही पण या, त्यांची सुद्धा आपण आरोग्याची काळजी घेणार आहोत. जो लोग आपल्यासाठी इस आपल्यासोबत सेवा येणार से आहोत. निवृत्त हो गए हैं उनको भी मैं आह्वान करता हूं कि वो सब भी आएं और इस समय में, इस आपत्ति में तसे निवृत्त होतच नाही, पण साथ में आए. आरोग्य कर्मचारी असतील त्यांना सुद्धा मी आवाहन करतो आहे की तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा या स्वास्थ्य कर्मचारी हों या नर्सेस हों, नैसर्गिक संकटात मदतीला, नुसतं मदतीला नाही मी म्हणत, वो एक बार लढायला फिर पुढे. आए. महाराष्ट्र में जो प्राकृतिक आपदा आई है, जो लड़ाई शुरू है, उस लड़ाई में सरकार के साथ, लोगों के साथ खड़े हों. आवाहन करतोय. सभी की आता वेळ NGOs आलेली आहे. और तुम्ही सुद्धा स्वयंसेवी या. संस्थाओं जे से भी आपण अनुरोध करता है येणं कि शक्य असेल आणि जे तुम्ही करू आप शकाल, सब भी साथ ते में ते आएं. करण्यासाठी आणि हे युद्ध जिंकण्यासाठी जो भी आप कर तुम्ही सकते हैं, सरकारच्या सोबत या. वो सभी आप करिए. इस युद्ध को जीतने के लिए सभी चीजें मी काफी जरूरी गेल्या हैं. वेळेला सांगितलं होतं, सर्व राजकीय पक्षांना पुन्हा एकदा आवाहन करतो आहे की उडीदुडी काढत बसू नका. आता मैं जर का सभी उडीदुडी राजनीतिक काढत बसलो, पार्टियों से आह्वान महाराष्ट्र करता हूं कि आपल्याला माफ नाही करणार. राजकारण अगर हम मी एक दूसरे आपण के वृत्तपत्रात खिलाफ वाचलं. नुस्ख और राजनीति माननीय करते पंतप्रधानांच्या बैठेंगे समवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सुद्धा मी त्यांना हीच विनंती केली की देशातील सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना एकत्र बोलून व्हिडिओ तो सही नहीं होगा. मैं प्रधानमंत्री से वीडियो कॉन्फ्रेंसिंग के दौरान भी मैंने ये बात कही थी कि आप लोग राजनीति को बंद करने के लिए आपको आह्वान करना चाहिए और हम सबको एक साथ मिलकर इस लड़ाई को लड़ना चाहिए और जीतना चाहिए. मिळू शकतो. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती आपल्याला अगर हम साथ में लड़ेंगे तो ही इस मामले में जीत होगी. थोड्याशा बंधनात्मक आपल्याला करावे लागणार आहेत आणि मला खात्री आहे की हे जे निर्बंध आपण लावतो हमें कुछ हे केवळ आणि प्रतिबंध केवळ लगाने पड़ेंगे. आपल्यासाठी आहेत. मला आनंद होतोय असं कृपा करून समजू आपकी नका. सुरक्षा के लिए, मी गेले आपके महिनाभर स्वास्थ्य के साधारणतः लिए याची हमें कल्पना कुछ देत प्रतिबंध आलेलो आहे लगाने की पड़ेंगे. असं नाही झालं तर काय होईल, तसं नाही झालं तर काय होईल. पिछले आपण एक असं महीने म्हटलं से तर मैं बराचसा इस वेळ बात को बताते चर्चेमध्ये आ रहा आणि हूं विचार कि विनिमय अगर झालेला स्थिति आहे. हाथ से बाहर आता निकली मात्र तो हमें कडक कुछ पावलं विचार करना उचलण्याची पड़ेगा, कुछ आवश्यकता प्रतिबंध आणि लगाने वेळ पड़ेंगे. तो क्षण आलेला आहे. मग काय अभी करायचं? हमें कुछ कड़े मी कदम एकदम उठाने की काही जरूरत है. लॉकडाऊन असं म्हणत नाहीये. क्या करना है इस बारे काही में? निर्बंध हे साधारणतः त्या सदृश्य आहेत. लॉकडाउन पण मैं ही कहता साखळी नहीं हूं, जर का तुटली नाही, लेकिन लॉकडाउन तर ही जैसी साखळी परिस्थिति आपल्याला सामने है. गुरफटून गुंबरून टाकल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला अगर ये रोजीरोटी कोरोना की महत्त्वाची चैन आहेच. टूटी नहीं तो इससे काफी त्याहीबद्दल कुछ मी नुकसान बोलणार हो आहे. जाएगा. पण रोजीरोटीच्या हमारे लिए बरोबरीने रोजी रोटी आणि महत्व जीव की है, वाचला पाहिजे. जीव लेकिन वाचला रोजी तर रोटी सगळं के काही साथ आहे. साथ आणि जीव लोगों की वाचवणं जान बचना हाच काफी आता जरूरी है. समोरचा महत्वाचा मुद्दा आहे आणि तो जीवन बचाना ये वाचवण्यासाठी हमारे लिए मी सबसे पुन्हा एकदा महत्वपूर्ण है. सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आहे की आजपर्यंत जी काही निर्बंध आपण ये टाकलेले सब होते, त्या निर्बंधात हम जो आता कर रहे आपण हैं अधिक वाढ करतो उससे आहोत. ज्यादा कड़े आणि हे निर्बंध प्रतिबंध लगाने जा रहे हैं. 8 वाजल्यापासून, संध्याकाळी 8 वाजल्यापासून आपल्या राज्यात लागू होतील. एक फक्त अपवाद थोडा आपल्याला करावा लागणार आहे. कल कारण शाम तिथे, 8 बजे से 2-4 ये दिवसामध्ये प्रतिबंध मतदान आहे. लागू ते हो म्हणजे जाएंगे. पंढरपूर, मंगळवेढा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ. 2-3 आपल्याला दिनों कल्पना आहे में की तिथले आपले लोक मंगलवेढ़ा पंढरपुर विधानसभा में मतदान है. यांचं कोरोनामुळेच निधन झालं होतं. दुर्दैवाने ते एनसीपी आपल्यातून के गेले. विधायक भारत भालके की कोरोना के कारण मौत हो गई थी. मतदारसंघात येत्या 2-5 दिवसामध्ये मतदान उनकी आहे. जगह पर मतदान उपचुनाव हो रहा है. झाल्यानंतर तिकडे सुद्धा हे निर्बंध अत्यंत कडकपणाने लागू मतदान होने के बाद उस जगह पे भी वैसे ही थोडंसं प्रतिबंध माझ्या लग जाएंगे. आणि आपल्या सगळ्यांच्या मनाविरुद्ध असलं तरी ह्या काही गोष्टी आपल्याला सांगतो आहे. मला खात्री आहे आपके मन के खिलाफ भी कुछ चीजें होंगी. मैं आज कहने जा रहा हूं. ज्या ज्या गोष्टी मी आपल्याला सांगितल्या त्या गोष्टी आपण पाळल्या. तसंच सहकार्य येत्या काही दिवसासाठी आपण मला कराल आणि तसं करावं अशी मी पहिल्या प्रथम आपल्याला विनंती करतो. आपसे कुछ दिनों के लिए काही सहकार्य निर्बंध मी की आपल्याला आवश्यकता वाचून है. दाखवतो आहे मैं आपसे आणि विनती बाकीचे सर्व करता हूं. निर्बंध जे आहेत, कुछ सगळे प्रतिबंध नियम आहेत, मैं आपको ते बोलने जा रहा लवकरात हूं. लवकर हे प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आणि आपल्या जी काही साईट आहे त्याच्यावरती अपलोड केले जातील की जेणेकरून सर्वांना अत्यंत कुछ चीजें स्पष्ट शब्दात प्रसिद्धि त्याची कल्पना. माध्यम से आपके सामने जे आ निर्बंध जाएंगी. आहेत, ते कुछ असे चीजें आहेत मैं आपको बता रहा की हूं. उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेन म्हणजे ही शृंखला तोडायची, आपल्याला तोडावीच लागेल. आणि ती तोडण्यासाठी कल रात आपण 8 राज्यात बजे से 144 ब्रेक द चेन लागू करतो आहोत. लगा रहा हूं. म्हणजेच आजपर्यंत
ही दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असं होतं, तरी रात्री जमावबंदी करत होतो. आता मात्र आपल्याला पुढचे किमान 15 दिवस राज्यामध्ये संचारबंदी लागू करावी लागत आहे. अनावश्यक येणं जाणं हे पूरे आपल्याला राज्य में कर्फ्यू लगाने का ऐलान किया गया है। कल शाम 8 बजे से हमने पूरे राज्य में कर्फ्यू लगाने का ऐलान किया है। आवश्यक काम किंवा योग्य कारण नसेल तर घराबाहेर आपण आता पडू किसी भी द्यायचं व्यक्ति नाहीये. को मी तर बिना विनंती अति करतोय आवश्यक काम के की हे बाहर नियम निकलना सांगतोय. पण मला आपल्याकडनं उलट ठीक पाहिजे नहीं की जसा होगा एक शब्द आहे, जनता कर्फ्यू. और कोई भी व्यक्ति जनता कल रात ठरवते 8 बजे के की नाही, बाद आम्ही से सगळं करणार किंवा हे सड़क करणार पर नाही. नहीं तसं दिखाई तुम्ही देगा। ठरवायचंय की नाही ना आता तसं अनावश्यक काही काम आणि आहे ना बाहेर संकट, तर मग मीच कारण नसताना घराबाहेर पडणार नाही. मी आता कोरोनाला मदत करणार नाही, मी सरकारला मदत आपको करणार, ये मी करना माझ्या है कि नागरिकांना मदत करणार. कल आपल्याला आता रात प्रत्येकाने 8 बजे ठरवलं के पाहिजे बाद की जरूरी कोणाला नहीं है मदत तो आप करायची. घरों से बाहर कोरोनाला ना मदत निकलें। करायची की कोरोना विरुद्ध लढणाऱ्या सरकार आपको तय करना है कि किसको मदद करना है, कोरोना को मदद करना है, सरकार को या खुद को मदद करना है, अपनी माताओं बहनों को मदद करना है, ये आपको तय करना है। कोरोना दूत कोण आहेत आणि कोविड योद्धे कोण आहेत हे आता आपल्याला आता कळणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यात आवश्यक कॅटेगरी सेवा व उपक्रम वगळून सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, इतर सेवा बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री सभी 8 अत्यावश्यक चीजों को सकाळी छोड़ 7 ते करके रात्री सभी 8 सेवाएं या बंद हो काळामध्ये जाएंगी। आपण अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या चालू ठेवणार आहोत. एक गोष्ट मी मुद्दामून सांगतोय की सुबह 7 से रात को 8 तक ही अत्यावश्यक सेवाएं शुरू रह सकती हैं। लोकल्स बंद करत नाही, बस सेवा बंद करत नाही. पब्लिक ट्रांसपोर्ट, लोकल और बस बंद नहीं कर रहे हैं, साठीच वापरल्या जातील आणि त्यातून त्या चालू का ठेवतोय, लेकिन तर वो जीवनावश्यक सेवा, अति सुविधा आवश्यक देणारा काम जो के लिए कर्मचारी ही वर्ग इस्तेमाल आहे, किए त्याचं जाएंगे। येणं जाणं, कारण त्या जर का बंद पडल्या म्हणजे जो पाणी आहे, अत्यावश्यक सेवा में आपले काम सफाई करने कामगार वाले आहेत, त्यांना कर्मचारी कुठेही, हैं, तसं एसेंशियल आपण सांगू सर्विसेज शकत में नाही, काम वर्क करने फ्रॉम वाले होम. लोग हैं, घरी राहा आणि उनको शहर स्वच्छ आने करा, जाने घरी के राहा आणि लिए शहराचा ही पाणी सिर्फ पुरवठा सुरळीत लोकल ठेवा. सेवा नाही, और त्यांना बस सेवा का संकट इस्तेमाल नसतो. किया जाएगा। आपल्यासाठी आपल्याला सेवा सुविधा देण्यासाठी रोज कामावर यावंच लागणार आहे आणि म्हणून त्यांची ये जा ही सुलभतेने व्हावी म्हणून उनको आपण रोज काम पर public आना transport पड़ेगा। हे चालू ठेवतो आहोत आणि त्याच्यामध्ये सुद्धा पब्लिक आवश्यक ट्रांसपोर्ट category बंद कोणती रहेगा, दिलेली लेकिन आपण? सिर्फ साहजिकच आहे, असेंशियल रुग्णालय आहेत, सर्विसेज दवाखाने से आहेत, जुड़े लोग ही वैद्यकीय विमा, उसमें औषधी सफर कर कंपन्या, सकते हैं। औषधी दुकाने, वैद्यकीय सेवा देणारे काही डीलर्स आहेत, वाहतूक सप्लाई चेन आहे, बीमा कंपनियों लस से जुड़े उत्पादक लोग, व वाहतूक करणारे, कारण लस मेडिकल उत्पादक, स्टोर से त्यांच्यासाठी जुड़े लोग, vials लागतात, त्यांचे कारखाने वैक्सीन उघडे से राहतील, जुड़े लोग, त्यांची वाहतूक येण्याची स्वास्थ्य येण्याची कर्मचारी वाहन आहेत ती चालू राहणार आहेत और मास्क, अत्यावश्यक जंतुनाशक उत्पादक, सेवाओं से जुड़े वितरण, लोगों के वैद्यकीय कच्चा माल, प्राइवेट सगळे. व्हीकल शुरू त्याचप्रमाणे रहेंगे, उन पर जनावरांची जी अत्यावश्यक संबंधित आहेत, सेवाएं म्हणजे, लिखना जरूरी है आपली या कृषीची फिर जनावरं उनके आली, पास आई कार्ड शहरामध्ये होना जरूरी आपली जे है। ज्याला आपण पाळीव प्राणी म्हणतो त्यांच्या संबंधितली दुकानं, त्यांची दवाखाने हे उघडे राहतील. शीतगृहे, वेअर हाऊसिंग, हवाई वाहतूक, पशु रेल्वे, के बस, लिए ऑटो, मेडिकल स्टोर जो है वो विविध खुले देशांची रहेंगे। राजनैतिक कार्यालय. नंतर तोंडावरती पुन्हा पावसाळा आलेला आहे. एप्रिल तर अर्धा गेला, येत्या 1.5 महिन्यामध्ये पाऊस येणार. पावसाळ्याची जी काही कामं आहेत बारिश सामने है, पावसाळ्यापूर्वीच करावी लागतात. तर ती पावसाळ्यासाठीची पावसाळी पूर्वी बारिश के कुछ काम चालू राहतील. वो सामने हैं, वो बारिश के पहले करने पड़ेंगे। त्यांच्याशी संबंधित सगळे सेबीने मान्य केलेली कार्यालय आहे, दूरसंचार सेवा व त्यांच्याशी संबंधित देखभाल व दुरुस्ती करणारे, ह्या सगळ्या गोष्टी, ई कॉमर्स असेल, ह्या सगळ्या आहेत. दूरसंचार से जुड़े त्याच्यानंतर कर्मचारियों को पत्रकार अलाउड किया है। सुद्धा आपण यातनं त्यांना मुभा दिलेली आहे. पत्रकार, पेट्रोल पंप चालू राहतील, पेट्रोलियम उत्पादन आहे, पत्रकारों को कार्गो भी सेवा, एसेंशियल डेटा सेंटर्स, सर्विसेज में IT रखा सेवा, है और शासकीय व उन्हें खाजगी छूट दी सुरक्षा है। मंडळं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण चालू ठेवतो. हे आहेत, बरंच आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. त्याची संपूर्ण मी आता IT सेवा वाचत से नाहीये. जुड़े ह्या लोगों को गोष्टी भी चालू ह्या रखा है। प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आपल्याकडे येतील. त्याबरोबर आता हर upload चीजें पण मैं केल्या बता जातील. नहीं रहा हूँ, वो तेवढ्या आणि अभी तेवढ्याच जब चालू फाइनल राहतील. प्रेस रिलीज बाकीची जारी कृपा होगी तो करून उसमें मी पता आपल्याला चल विनंती जाएगा। करतो आहे की ह्या सेवा किंवा इतर काही आपली बाकी वाहतूक के आहे, ती सारी बंद चीजें राहणार. बंद रहेंगी। बांधकामांमध्ये हमसे सुद्धा आणि आपको इतर जे काही अपेक्षा उद्योग है आहेत, कि त्यांना सुद्धा मी आप सांगतोय अनावश्यक की तौर तुम्ही पर सुद्धा बाहर ना निकलें। जिथे जिथे तुमच्या साईट्स आहेत, एक तर त्या साईटवरती तुमच्याकडे सुविधा असेल तर तुमच्या कर्मचाऱ्यांची सोय तिथल्या तिथे करा. त्यांना उगाचच तिथून त्यांच्या घरी, त्यांच्या घरातून तिथे, म्हणजे कोविडची ये जा जशी व्हावी तशी त्यांची ये जा होऊ देऊ नका. त्यांच्या माध्यमातून कुठे कोविड पसरू देऊ नका. त्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्या. जर का करायची तुमच्या
कॅम्पसमध्ये सुविधा नसेल, पण काही उद्योग असे आहेत की त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची एक वसाहतच वसवलेली आहे. ठीक आहे, तो कारखान्यात येईल, तिथून त्याच्या वसाहतीत जाईल, तिथून पुन्हा इकडे कई ऐसे इंडस्ट्री है वाहतुकीची व्यवस्था जहाँ करू पर शकत कर्मचारियों को रहने तर की सुविधा है, तुमचा उद्योग चालू ठेवायला काय वहाँ हरकत पर नाहीये. उन्हें रखिए, आपल्याला उन्हें आने जाने अनावश्यक की सगळ्या सुविधा गोष्टी, दीजिए, सगळी ये जा ही थांबवायची. अनावश्यक तौर म्हणून पर कृपा करून जो लोग आ जा रहे हैं उन्हें रोकना अनावश्यक गोष्टी चाहिए, ज्या आहेत त्या टाळायला पाहिजे. उन्हें कृपा आता करके हॉटेल्स रेस्टॉरंट यांना सुद्धा अनावश्यक आपण, चीजों को रोकना जरूरी है. त्यांच्यावरती पूर्वीप्रमाणेच निर्बंध असतील आणि टेक अवे व होम डिलिव्हरी. नमस्ते, मैं हूं अर्पिता.